नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, RTE 25% प्रवेशांसाठी नेमकं वय किती पाहिजे, त्याची पात्रता काय आहे, वयोमर्यादा किती, हे सर्व शिक्षण विभागाने दिलेली माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर RTEमध्ये प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर, सिनियर, KG पहिलीच्या स्टुडंटसाठी RTE ॲडमिशन 2023चा प्रोसिजर काय असणार आहे तेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असणार त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपण जे नवीन अपडेट टाकणार आहोत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे। चला तर बघूया RTE ॲडमिशनसाठी पात्रता, वयोमर्यादा काय लागते। तर सर्वप्रथम बघा, RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2023-24ची दिलेली आहे। आता 24-25 येणार आहे। तर प्रवेशासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे बघा कुठली लागणार आहेत। तर इथं बघा, टिप 1, RTE 25% ऑनलाईन प्रवेशांकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीच असावीत। त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी। बालकाचे आधार कार्ड म्हणजे विद्यार्थ्याचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा अशी कागदपत्रे RTE प्रवेश पात्र सर्व बालकांकरिता आवश्यक आहेत। त्यासाठी बघा, हे लक्षात ठेवा, आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही डॉक्युमेंट तुम्हाला आवश्यक आहेत। त्याच्यानंतर बघा, जे वंचित गटातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो। तर वंचित बालकांमध्ये कुठले प्रवर्ग? अनुसूचित जाती म्हणजे SC, अनुसूचित जमाती ST, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच भटक्या जमाती क, इतर मागास म्हणजेच OBC, विशेष मागास बालके SBC। तर असे एवढे कास्टनुसार तुम्हाला जात संवर्गातील एवढे अनुसूचित जाती SC, ST, NT, OBC, विशेष मागास बालके, तर एवढ्या प्रवर्गाचा याच्यामध्ये समावेश होणार आहे। त्याच्यामध्ये दिव्यांग बालके सुद्धा येणार आहेत। नंतर HIV बाधित म्हणजे HIV झालेले बाधित किंवा HIV प्रभावित बालके, कोविड प्रभावित बालके आणि अनाथ बालके, एवढ्या बालकांचा याच्यामध्ये RTEमध्ये समावेश होणार आहे। ज्यांचे पालक 1 किंवा 2 याच्यामध्ये बघा, कोविड प्रभावित बालकामध्ये ज्यांचे पालक 1 किंवा दोन्ही त्यांचे निधन झाले असणार ते बालकसुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत RTE ॲडमिशनसाठी। नंतर बघा, वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र। आता जे कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी कागदपत्र वडिलांचे किंवा बालकांचे। त्याच्यामध्ये बघा, उत्पन्नाचा दाखला, वडिलांचा उत्पन्नाचा दाखलाची आवश्यकता नाही। तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र, पालकांचा दाखला आवश्यक। परजातीय जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही। दिव्यांग मुलांसाठी बघा, वैद्यकीय प्रमाणपत्र, पत्राचा पुरावा। जे विद्यार्थी अपंग आहेत, दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी वैद्यकीय मेडिकल सर्टिफिकेट, फिटनेस सर्टिफिकेट लागणार आहे। इथं मेडिकल, जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालयात 40% आणि व त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र। नंतर HIV बाधित प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्र। तर इथं सुद्धा तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट लागणार आहे। इथं कोविड प्रभावित बालके ज्यांचे पालक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2023 हे पण इथं लक्षात असू द्या, 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावाने झाले अशा बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे बघा कोणती? वंचित गटातील बालकांमध्ये कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक 1 किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल ही तारीख लक्षात ठेवा ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाले प्रवर्गातील बालकांचा समावेश करण्यात आला आहे। सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेल्या संबंधित बालकाचे मृत्यू प्रमाणपत्र तसेच COVID-19 मुळे मृत्यू झाल्याने रुग्णालयात वैद्यकीय म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट। तर इथं अशा प्रकारे जे बालक कोविड प्रभावित बालक आहे त्यांच्यासाठी कुठले डॉक्युमेंट लागणार आहे, दिव्यांगांसाठी कुठले डॉक्युमेंट आणि अनाथ बालकांसाठी बघा, अनाथ बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे कुठली लागणार आहेत? अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची, बाल सुधारगृहाची कागदपत्रे। जे मुलं अनाथ आहेत त्यांच्या तिथं अनाथालयामध्ये राहतात तिथलं त्यांचा काय पाहिजे लागणार आहे? सर्टिफिकेट लागणार आहे। जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्यांना सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील। आता जे बालक अनाथालयामध्ये राहत नाही तर ते त्यांना दुसरे कोणी पालक सांभाळतात तर त्यांचं काय लागणार आहे? तिथं हमीपत्र लागणार आहे। अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे, उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला विचारात घेण्यात येऊ नये।
इथं बघा जे अनाथ बालक आहे त्यांचा उत्पन्नाचा दाखला इथं लागणार नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास म्हणजे वार्षिक उत्पन्नाचा दाखला, तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याने प्रमाणपत्र, सॅलरी स्लिप, कंपनीचा किंवा एम्प्लॉयरचा दाखला, आर्थिक वर्ष 2020-21 मार्च अखेरचे 1 लाखापेक्षा कमी, 1 लाखापेक्षा काय पाहिजे, कमी उत्पन्न पाहिजे, तोच उत्पन्नाचा दाखला इथं परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही. इथं बघा अदर स्टेटचा उत्पन्नाचा दाखला इथं ग्राह्य धरण्यात येणार नाही. इथं घटस्फोटित महिला पालक असल्यास म्हणजे जे विधवा महिला त्यांचे मुलं आहेत त्यांच्यासाठी बघा न्यायालयाचा निर्णय, घटस्फोटित महिलेचा बालकाचा आईचा रहिवासी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा वडिलाचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला. आता न्याय प्रविष्ट असल्यास घटस्फोट प्रकरणातील महिला, घटस्फोट प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याचा पुरावा, घटस्फोट प्रकरण न्याय प्रविष्ट असलेल्या महिलेचा बालकाच्या आईचा पुरावा, आईचा जिथं आई राहते रहिवासी पुरावा. तर अशा प्रकारे तुम्हाला तिथं डॉक्युमेंट लागणार आहेत. आणखी बघा आधार कार्ड एक लागणार आहे तुम्हाला. आधार कार्ड, जन्मतारखेचा पुरावा, आणखी रहिवासी पुरावा. तर अशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट तिथं RTE ॲडमिशनसाठी तुमच्या पाल्याच्या RTE ॲडमिशनसाठी तुम्हाला एवढे डॉक्युमेंटची आवश्यकता आहे. ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसणार आहे म्हणजे तुमचे मुलं ज्या कॅटेगरीमध्ये बसणार त्याच्यानुसार तुम्हाला तिथं काय लागणार आहे, आवश्यक डॉक्युमेंट लागणार आहेत. तर आता बघा इथं एज लिमिट किती असणार आहे. इथं बघा महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालय, इथं बघा विषय सन 2024-25 या शैक्षणिक सत्रात RTE 25% प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत. आता इथं बघा तुम्हाला 24-25 या शैक्षणिक सत्रात RTE 25% प्रवेशासाठी बालकाचे वय तर किती लागणार आहे. इथं बघा प्ले ग्रुप किंवा नर्सरी, तर यांच्यासाठी बघा 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये 3 वर्ष म्हणजे या रोजीचे किमान वय त्यांचे किती पाहिजे, 3 वर्ष पाहिजे. आणि कमाल वय 31 डिसेंबर 2024चे कमाल वय म्हणजेच 4 वर्ष 5 महिने 30 दिवस. अशा प्रकारे प्ले ग्रुपला तुम्ही ॲडमिशन करू शकता. जर तुमचं बाळ 3 वर्षाचं आहे, 31 डिसेंबर 2024 रोजीचे तुमचं किमान वय 3 वर्ष आहे किंवा कमाल 4 वर्ष 5 महिने 30 दिवस झालेले आहेत, ते विद्यार्थी ते पालक त्यांच्या मुलाचं ॲडमिशन प्ले ग्रुपला किंवा नर्सरीला करू शकतात. नंतर बघा ज्युनियर के जीसाठी 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 किती पाहिजे, सपोज 4 वर्ष कमाल वय 5 वर्ष 5 महिने 30 दिवस ज्युनियर के जीसाठी. आणि सिनियर के जीसाठी 5 वर्ष म्हणजे 2018 ते 2019मध्ये 5 वर्ष किमान वय 5 वर्ष आणि कमाल वय पाहिजे 6 वर्ष 5 महिने 30 दिवस. इयत्ता पहिलीसाठी बघा, पहिलीसाठी जे ॲडमिशन करणार आहे त्यांच्यासाठी 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018. आता याच्यासाठी 6 वर्षाचं तुमचं मूल पाहिजे, 6 वर्षाचं मूल असेल किंवा कमाल वय तुमचं मुलाचं 7 वर्ष 5 महिने 30 दिवस एवढं असेल तर तुम्ही पहिलीला तुमच्या पल्ल्याचं तिथं मुलाचं तुमचं ॲडमिशन तिथं करू शकता. तर अशा प्रकारे तिथं क्रायटेरिया दिलेला आहे. प्ले ग्रुपसाठी 3 वर्ष किमान, कमाल 4 वर्ष, ज्युनियर के जीसाठी किमान 4 वर्ष, कमाल 5 वर्ष, सिनियर के जीसाठी 5 वर्ष, कमाल 6 वर्ष आणि पहिलीसाठी 6 वर्ष, कमाल 7 वर्ष. अशा प्रकारे एज क्रायटेरिया दिलेला आहे. यानुसार तुम्ही तिथं तुमच्या मुलांचे ॲडमिशन करू शकता. तर अशा प्रकारची माहिती RTE ॲडमिशन घेण्यापूर्वी सर्व आवश्यक डॉक्युमेंट कुठले पाहिजे आणि एज क्रायटेरिया काय लागणार आहे तुमच्या मुलांच्या ॲडमिशनसाठी. जर प्ले ग्रुपला करायचं असेल तर किती एज पाहिजे, पहिलीला असेल तर किती एज पाहिजे. तर अशा प्रकारची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. तर व्हिडिओ नक्की बघा आणि RTE ॲडमिशन करण्यापूर्वी नक्की हा व्हिडिओ बघा. डॉक्युमेंट कुठले पाहिजे, कुठल्या कॅटेगरीला किती डॉक्युमेंट पाहिजे, सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे.